मनापासून दाद देत जा बरं का, कारण ही नादब्रह्माची स्वरब्रह्माची उपासना करणारी माणसं आयुष्य प्रचंड मेहनत कष्ट करून हे सगळं निर्जीव चांबड्यातनं इतका सुंदर आवाज काढणं आणि तुमच्या हृदयाला आनंद देणं हे सोपं नाहीये, हे सोपं नाहीये. नाथबाबा म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. मला तुझं नाम दे भगवंता, कारण मी तुझी पूजा फक्त नामानेच बांधू शकतो. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, कासयाने पूजा करू केशी राजा. भगवंता मला तुझं फक्त नामच घ्यायला आवडतं, मला बाकी जमत नाही काय, कारण तुझं नाम घेणं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. बघा ना, देवाचं नाम सोपं आहे की नाही घेणं. कधीही घ्या, कुठेही घ्या. हो येता जाता, उठत बसता, कार्य करता, तदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठेही कुठल्याही स्वरूपात कुठेही नामाला बंधन नाही. सातारचे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम हे उपाधी रहित असावं, नामाला कुठली उपाधी नाही, काही बंधन नाही, कधीही घ्या, कुठेही घ्या. जनाबाईने काही विशिष्ट ध्यानधारणा केली होती का हो? पण जनाबाई अहो कधीही कुठल्याही वेळी हातामध्ये जातं असायचं, खुंटा हातात आला, एकीकडे पाय पसरलाय की हाक मारलीच पांडुरंगाला. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते. पांडुरंगा सख्या ये की रे बाबा, ये की रे बाबा, येशील का रे सख्या, दळिता कांडिता तुझं गाईन अनंत म्हणून हाक मारावी. असा पाय जनाबाईनं पसरलेला आणि हाक मारायची. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. आणि सखा पांडुरंग म्हणायचा, जने 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 आलो थांब. काय वेळ लावत होता हो भगवंत, नाही लगेच यावं. हाक तुझी येता कानी, झोप बुडानी गावाई, का दळतेस एकली माझ्या विना. सख्या आलास का रे पांडुरंगा, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी या दिठीन. जने खरं सांगू का ग तुला, मी सुद्धा एकटाच आहे ग. माझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त फक्त काहीतरी मागायला येतो. मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा मला गे दिधला तुझी या दिठीन. दिशा उजळल्या गेला कोंबडा, Yeah.
आठवणीनी सुंदर माझं जात ग राम नाम गात ग किंवा फिरते बहुतेक आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. भगवंतांनी यावं, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना दोन दोन आवाज ऐकू यावेत जनाईच्या झोपडीतनं. आणि अशा प्रवृत्तीची माणसं काही त्याच काळी होती असं नाही, आजच आहेत असं नाही, त्याही काळी होती. हे महिषासुरच सगळे बरं का, देवीनं मारावंच यांना. काम क्रोध रूपी सगळे महिषासुर. आणि चर्चा व्हायची गावामध्ये पंढरपुरामध्ये, पाटील पाटील जनाईच्या झोपडीतनं दोन दोन आवाज येतात. म्हणले एक पुरुषी आवाज आहे, ताबडतोब चौकशी करा. एकटी राहते ना, कोण होतं आतमध्ये, सगळ्यांनी चौकशी करावी. घेराव घातला झोपडीला आणि जनाबाई सकाळी सकाळी पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला. गावातली सगळी मंडळी समोर उभी, गावचे पाटील कुलकर्णी गावची काही माणसं. विचारलं, पाटील काय काम काढलंयसा सकाळी सकाळी माझ्याकडं? पाटलांनी सांगावं, जने बाकीचं बोलू नको, आतमध्ये कोण आहे तेवढं सांग. कुठं कोण आहे तवा पाटील? मी एकटीच तर गातीया. जने खरं सांग, 100 माणसांनी दोन आवाज ऐकले आणि तू बरी म्हणते गो मी एकटीच आहे म्हणून. आतमध्ये कोण आहे खरं सांग. पाटील आता माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, तुम्ही झडती घ्या माझ्या झोपडीची. केवढं तिचं झोपडं कोलमडलं त्या नाद्यात, कुणीच सापडेना कुणीच सापडेना. जने खरं सांग, कोण आलं होतं ग? 100 माणसांनी दोन दोन आवाज ऐकल्यात आणि तू म्हणते मी एकटी होती. खरं सांग जने, खोटं बोलू नको, कोण आलं होतं? पाटील माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, बोलले तर तुम्ही हसाल, सांगू का कोण आलं होतं? पांडुरंग आला होता. हसले सगळे. पांडुरंग? आणि तुझ्या झोपडीत जने पांडुरंग कशापायी आला होता ग? पाटील काय सांगू, जोंधळ्याच्या भाकरीची चव लय्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. काय सांगू पाटील तुम्हाला. बरोबर जने, पांडुरंग आला म्हणतेस, तुला दिसतो आणि आम्हासनी दिसत नाही, असा कुठं लपवून ठेवलायस ग? आणि जनाबाई हसतात. तुम्हाला मला पडलेलं कोड सोडवतात. जनाबाई म्हणतात, पाटील लपवायचा कुठं असतो? हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा सोहम शब्दे मारा केला. श्वास घेतानाचा सूर. नामस्मरण सांगते बरं मी आपल्याला. नामस्मरण घडो का मागणं मागितलं. सोहम शब्दे मारा केला. प्रत्येक श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम. प्रत्येक श्वासाला नाम घेतलं, त्यामुळं विठ्ठल काकुळती आला. जनीला सांगतो, जने 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 किती बांधशील, बांधून ठेवले. जनी म्हणे, आता विठ्ठला आता जीवे न सोडी तुला. असा बांधला त्याला. काकुळतीला येऊन भगवंत सांगतो, किती बांधशील मला भक्तिपाशामध्ये. नाथबाबा म्हणतात, भगवंता तुला बांधायचंय. यशोदेनी बांधला, जनाबाईनी बांधला, अनेक संतांनी बांधला, तसं मलाही तुला माझ्याजवळ बांधायचंय. सावतोबांनी बांधला हृदयामध्ये, तसं मलाही तुला बांधायचंय. म्हणून मला एक दे, नामस्मरण घडो. पुढचं मागणं मागतात, संत समागम.
दुर्जनांचा संग सुखे करावा खंडण तुकोबराय म्हणतात. अशा दुर्जन संगतीमुळे तुमच्या माझ्या आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागत. पाण्याचा थेंब अनेकांच्या संपर्कात येतो, पण तो स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्यात ज्यावेळी जातो तेव्हाच तो मोती बनतो. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आजूबाजूला कोण आहे? आपल्याकडे एक शब्द आहे त्याला चौकडी, अजून एक शब्द आहे नाही बोलत, हे की नाही? अशा चौकडीच्या जर आम्ही आहारी गेलो तर आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागणार. काय करते संत संगत एक दृष्टांत सांगते, पुढे जाते. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. जगाच्या पाठीवर योद्धा संन्यासी म्हणून ज्यांचा गौरव झाला. संन्यासी कधी योद्धा नसतो आणि योद्धा कधी संन्यासी नसतो. पण नरेंद्र लहानपणीचं नाव बरं का, बघा काय गंमत आहे. हा नरेंद्र लहानपणापासून मोठा व्हावा, उत्तम संगत लाभावी. खरं तर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव होता आयुष्यावर. 16व्या वर्षीच अगदी वडिलांना विचारावं, बाबा आमच्यासाठी तुम्ही काय केलं? आताची पोरं सुद्धा विचारतात बघा, चटकपटक जरा गुण आला बोलण्याचा की आम्ही विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलंय. मग आपण काय म्हणतो, अरे तुझ्यासाठी काय नाही केलं, रक्ताचं काय केलं, पाणी केलं, हाडाची काढ केली, जीवाचं क्या बात आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, हे सगळं केलं तुझ्यासाठी. पण पोरगा विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं. मग आता वडील म्हणून विश्वनाथ बाबूंची जबाबदारी काय होती बघा. विश्वनाथ बाबू दत्त नरेंद्रांच्या वडिलांचं नाव. कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते. नरेंद्रांनी प्रश्न विचारला, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी मागे काय ठेवलंय. त्यावेळी नरेंद्रांना विश्वनाथ बाबू सांगतात, नरेंद्रा घरामध्ये आपला कपाटाचा मोठा आरसा आहे की नाही, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला उत्तर मिळेल तुझ्या प्रश्नाचं. आणि खरेच नरेंद्रनाथ कपाटासमोर जाऊन उभे राहिले, आरशासमोर स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. उत्तर मिळालं, बाबांनी माझ्यासाठी काय ठेवलंय, आई वडिलांनी माझ्यासाठी काय ठेवलंय. उत्तर मिळालं की खरंच एवढा सशक्त बलदंड देह, एवढी देखणी शरीरयष्टी, काम करण्याची बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास, या पलीकडे आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे. मला सांगा तुम्ही, आम्ही इतके झिजतो, आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या पोरांना मिळालं पाहिजे. आम्हाला नाही बाईक मिळाली, आमच्या पोराला त्याला काडीची अक्कल नसताना 10वी 12वी त्याला मोटरसायकल मिळते, त्याला काडीची अक्कल नसताना अगदी ऐन वयामध्ये त्याला मोबाईल मिळतो. आणि आम्ही कौतुकाने म्हणतो, माझं 1.5 वर्षाचं पोरग काय मोबाईल हँडल करतं, मला सुद्धा त्यातलं फंक्शन कळत नाही, एवढं छान. हे कौतुक नाहीये. योग्य वयात जर आम्ही त्यांना नाही शिकवलं ना, योग्य वयात, माझ्या नेहमी आवडीचं वाक्य बऱ्याचदा मी बोलते की आम्ही मुलांच्या हातामध्ये योग्य वेळी योग्य वयात जर भगवद्गीता नाही दिली तर उद्या कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. भगवद्गीता योग्य वेळी हातात द्या, तिकडे हात ठेवण्याची पाळी नाही येणार. आमचे आदर्श प्रचंड वेगळे आहेत बरं. आता जुन्या पिढीचे आदर्श वेगळे होते. मी जर इथं बसलेल्या बुजुर्ग माणसांना, जुन्या माणसांना विचारलं ना की तुम्हाला कोण आवडायचं, आमच्या पिढीला विचारलं ना, ए तुला कोण आवडतं, ते पटकन कुठल्या तरी हिरोचं नाव सांगतं, आहे की नाही. कोर्टाच्या त्या तुरुंगाच्या दारामध्ये त्या जजनी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर तिथं रडतो ढसाढसा. असा सलमान खान नावाचा हिरो आमच्या पिढीचा हिरो आहे, आदर्श, आयडॉल. आणि आमच्या जुन्या मंडळींना विचारलं की तुमचे आदर्श कोण होते, तर जेलमध्ये, कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा फाशीच्या तख्तावर चढून दोराचं चुंबन घेणारा 22 वर्षाचा एक क्रांतिकारक, ज्याची आई तुरुंगाच्या बाहेर भिंतीला हात लावून रडते की मला एकच पुत्र मिळाला. लोक विचारतात का रडताय आई साहेब, का रडता मातोश्री. ती म्हणते मला एकच पुत्र मिळाला, मला 7 मुलं मिळाली असती तरी मी देशमातेसाठी वाहिली असती. तो सुपुत्र जजनी तुरुंगवास नाही, फाशीची शिक्षा सुनावली तरी मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे, रंग दे, रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा 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 रंग दे,
महामंत्र होता हो. मी का सांगते? संगत, संत संगत मिळाली, सज्जनांची संगत मिळाली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, वंदे मातरम हा त्यांचा महामंत्र होता. भगवद्गीता हातावर घेऊन फासावर गेली ही मंडळी. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये योग्य संगत नसेल तर आम्हाला अध्यात्म साधणार नाही, जीवनाचा पाया उत्तम राहणार नाही, भक्कम राहणार नाही. मी स्वामी विवेकानंदांची गोष्ट आपल्याला सांगत होते. दृष्टांतातून दृष्टांताकडे गेले पुढे. नरेंद्र, ज्यावेळी रामकृष्ण परमहंस त्यांच्या गुरुजींचं नाव, रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला सांगितलं होतं, नरेंद्रा, कलकत्त्याजवळ पवहारी नावाचे एक साधू राहतात, त्यांच्याकडे जा, त्यांची भेट घे, साधूंचा आश्रय, साधूंचा संग मिळावा, जा, कधीतरी जा. पण स्वामीजींना वेळ नाही मिळाला, कारण ते परदेशामध्ये गेले. शिकागोची धर्म परिषद जिंकली. 11 सप्टेंबर 1893, जागतिक कीर्तीचा इतिहास घडवणारा तो दिवस. आम्ही विसरतो बरं का या तारखा. नको ते तारखा लक्षात ठेवतो, नको ते दिवस लक्षात ठेवतो. 14 फेब्रुवारीला महापूर येतो आमच्याकडे प्रेमाचा, असं उतू जातं त्या दिवशी. इतकं मदर डे, फादर डे, रोज आई वडिलांचे स्मरण अंतःकरणात ठेवायला काय बिघडतो? कशासाठी वेगळे दिवस पाहिजेत? आणि अशा संतांचं दर्शन घ्यायला स्वामीजींनी पाठवलं बरं का नरेंद्रांना. नरेंद्र गेले, शिकागोची धर्म परिषद जिंकली. ट्रेनच्या ट्रेन भरून तिकडं व्याख्यानाला माणसं असायची. त्यांच्या जागतिक कीर्तीचा असा महापुरुष, विभूती महत्व होतं. पुन्हा भारतात आले. लोकांनी विचारलं होतं की तुम्ही भारत माता सोडून गेलात, तिथला झगमगाट पाहिलात, तिथला ऐशोआराम अनुभवलात, आता कसं वाटतंय आपल्या गरीब भारत देशात आल्यानंतर? सगळं लुटून नेलं होतं ना इंग्रजांनी, गरीब कंगाल देश करून सोडला होता. स्वामीजी म्हणले, मी इथून जाण्यापूर्वी मला भारत देश प्रिय होता, इथे आल्यानंतर इथल्या धुळीचा कण कण मला स्वर्गासमान आहे, इथल्या धुळीचा कण कण मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. इतकं प्रेम देशमातेवर करावं. आणि या नरेंद्रांना आठवलं एक दिवस की खरंच आपल्या गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं की कलकत्त्याला एका साधूंच्या आश्रमात जायचंय. ते गेले, वेळ काढून गेले. पवहारी बाबा असं त्यांचं नाव होतं. पवन हाच ज्यांचा आहार होता. संतांचं वर्णन आहे हे. उत्तम सेवन, शीतल कंठासी, पुष्ट कांती तैसी दिसेवरी, असं संतांचं वर्णन आहे. अमृताचे पान, संतांचे भोजन, करीती कीर्तन सर्व काळ. संतांचे भोजन, अमृताचे पान, संतांचे आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि कळाले की आता बाबा तिथं नाहीयेत. त्यांनी देहत्याग केला, समाधी घेतली. मग त्या आश्रमातला एक शिष्य त्यांचा तो आश्रम फिरून दाखवत होता स्वामीजींना, नरेंद्रांना. आणि फिरता फिरता तो सांगत होता की इथे आमच्या बाबांची ही पर्णकुटी, इथे ते ध्यानाला बसायचे, इथे आम्ही ज्ञानार्जनाला बसायचो, ही त्यांची ध्यानाची जागा. असंच करता करता स्वामी नरेंद्रनाथ म्हणाले की अरे बाबा, मला एक गोष्ट सांग ना, एक किस्सा सांग, एखादा प्रसंग सांग तुझ्या गुरूंच्या आयुष्यातला, बाबांच्या आयुष्यातला. तो म्हणाला हो सांगतो. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. ऐका बरं खूप लक्ष देऊन. झालं असं,
तो म्हणाला की आमच्या आश्रमात एके दिवशी भर दुपारी माध्यांनी चोर शिरला. दुपारच्या वेळी चोर आला आणि तो चोर थेट जिथं पवनहारी बाबा झोपले होते की नाही त्या कुटीतच शिरला. आता साधूच्या कुटीत त्याला काय मिळणार, पण त्याने जे काही सामान होतं थोडंफार ते सगळं भरलं, एका पोत्यात निघाला. जाता जाता त्याचा पाय साधूंच्या पायाला लागला आणि त्याचा पाय लागल्याबरोबर ताडकन पवनहारी बाबा उठून बसले. आता पुष्ट कांती अशी बघितल्या बघितल्या याला घाम फुटला. पोतं तिथंच टाकलं आणि धूम ठोकली जंगलाच्या दिशेने, अंधाराच्या दिशेने. पवनहारी बाबांनी ते पोतं उचललं आणि त्याच्या मागे धावत सुटले. तो चोर मागे वळून बघतोय, म्हणाले धावताय तिथपर्यंत ठीक आहे, पोतं घेऊन का धावतायत, मी तर ते टाकलंय तिथे. आणि एका क्षणाला पवनहारी बाबांनी त्याला असं पकडलं, अंगावरच्या उपवस्त्रांनी त्याच्या कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाले किती थकलास राजा, किती श्रमलास, किती दमलास. तो म्हणला अहो मी चोर आहे. मी विचारलं का तुला तू कोण आहे, मला काही घेणं देणं नाही म्हणाले त्याच्याशी. हे तुझं हे सामान तू न्यायला आला होतास का नाही, हे तुला द्यायला आलोय म्हणले. तो म्हणतो अहो मी चोर आहे महाराज. असू दे राजा. स्वामी विवेकानंद ती गोष्ट ऐकतायत त्या शिष्याकडून. स्वामीजी त्याला म्हणाले काय झालं रे त्या चोराचं पुढं काय झालं. तो शिष्य म्हणाला तो चोर तुमच्या समोर उभा आहे, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. तो चोर म्हणले काय तुमच्या समोर उभा आहे. अशी संतांची संगत तुमचं माझं जीवन परिवर्तन करू, लोह परिसाची नसा हे उपमा. असा महिमा आहे संतांच्या संगतीचा. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम,